त्याला निमित्त आहे परमपूजनीय प्रतस्मरणीय वैकुंठवासी भाऊ असं सगळेच ज्यांना म्हणत होते आमचे रामभाऊजी लबडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भव्य दिव्य अशा प्रकारचा उत्सव आमचे हरिभक्तीपरायण नामदेवजी महाराज यांच्या अथक परिश्रमातून, त्यांना किती परिश्रम, मला वाटतं म्हणूनच 3 वर्षांनी ठेवलेलं आहे की 2-3 वर्ष असा व्यायाम करायचा ताकद वाढवायची आणि मग एकदम मोठा कार्यक्रम करायचा. कार्यक्रम करणाऱ्यालाच कळतं कार्यक्रम करत असताना काय त्रास होतो. भगवंताच्या चरणी हीच प्रार्थना आहे की त्याने नामदेवजींना शक्ती द्यावी आणि वारकरी संप्रदायाचे अशाच प्रकारचे विराट उत्सव त्यांच्याकडून घडवून घ्यावेत. तुकोबारायांच्या जीवनाचं दर्शन करत असताना आता तुकोबाराय सिद्ध अवस्थेमध्ये प्रविष्ट झालेले आहेत. सिद्ध अवस्था तुकोबारायांची चालू आहे आणि त्या सिद्ध अवस्थेमध्ये हे तुकोबारायांच्या जीवनामध्ये अनेक प्रसंग घडलेले आहेत. त्यातले वेळेनुसार काही प्रसंग. बीड जिल्ह्यातला देशपांडे नावाचा कोणी सद्ग्रस्त रिटायर झाल्यानंतर त्याला अशी अपेक्षा झाली की आपल्याला भागवत सांगता आलं पाहिजे. रिटायर झाल्यावर काशीला घाटावर एक म्हातारं सूत्र घोकीत होतं, डुकरी करणे. आचार्यांनी ऐकलं आणि आचार्यांनी त्याला सांगितलं, बाबा अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम. तेव्हा भज गोविंदम मूढमते नहीं रक्षती डुकरी करणे भज गोविंदम. तसाच काही हा प्रसंग आहे. आपण विद्वान झालो पाहिजे, संस्कृत पंडित झालो पाहिजे आणि श्रीमंत झालो पाहिजे. आता निवृत्तीचा प्रसंग आहे. चतुर्थ आश्रमामध्ये प्रवेश केलेला आहे. आता हे अभ्यास करून तर शक्य नाही, मग त्यांनी काफी करायची ठरवली. तो पंढरपूरला आला आणि इथं अन्न पाणी सोडून पांडुरंगाने आपली इच्छा पूर्ण करावी. कारण पांडुरंगाने ठरवलं तर काय अशक्य आहे. करशील तरी नोहे काही राईचा डोंगर पर्वतराई. परमात्म्याला अशक्य काहीच नाही, हे खरं आहे. त्याला अशक्य काही नाही म्हणून तुला वाटतं तशा प्रकारचा तो करील असं थोडी आहे. देवाला अशक्य नाही हे खरं आहे, पण म्हणून आपल्याला देवाने असं करावं वाटलं. तुझी बायको ऐकत नाही भडव्या, तुझी पोरं ऐकत नाही, तुझा नवरा ऐकत नाही, पांडुरंग ऐकायला रिकाम आहे का? पांडुरंगाने ऐकावं अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याकरता त्याला फार भक्ती करावी लागते. तो ऐकतच नाही असं नाही, ऐकतो, पण अनन्य अशा प्रकारचे जे प्रेमळ भक्त आहेत
त्यांचं ऐकतो, पण हा अन्न पाणी सोडून बसला. 10 दिवस झाले. पांडुरंगाने त्याला स्वप्नात सांगितलं, तुला जी इच्छा आहे ती इथं नाही पूर्ण होणार, तू मेला तरी. तुझी इच्छा पूर्ण व्हावी असेल तर तुला वाटत असेल तर आळंदीला जा, माऊलींना साकडं घाल. कदाचित माऊलींना तुझी काय येईल, दया येईल. कारण देवाला माहिती होतं की माऊली अशा प्रकारची, आता माऊलीच आहे ती, अशी कामं करतात अशी कामं. आम्ही माऊलीच्या पालखीबरोबर येत असताना ते खडकतकराच्या दिंडीत चालत होतो आणि त्यांच्या दिंडीबरोबर काही पुण्याची लोक होती. बसल्यानंतर त्यांच्या चर्चा चालू होत्या, तुमची किती वारी, तुमची किती वारी. आणि मग कोणी सांगत होतं मी 7 वाऱ्या करण्याचा नवस केलेला आहे, मी 5 वाऱ्या करण्याचा नवस केलेला आहे. गळ्यात माळा फिळा काही नव्हत्या. मग नवस का केलाय, दुकान चांगलं चालावं म्हणून. आणि विशेष आहे का, त्यांनी सांगितलं मागच्या वारीला आलो, दुकानात बरीच प्रगती झाली, आता मी 5 वाऱ्या माऊली बरोबर करणार. म्हणजे हे असले थोडेसे ज्ञानोबाराय इच्छा पूर्ण करतात. जा तिथं. पांडुरंगाने तिथं पाठवलं, तिथं गेला, तिथं बसला धरणं धरून. 12 दिवस झाले. पण बरं, ज्ञानोबारांना काही अशक्य होतं, कठीण होतं, त्याची दया येत नव्हती असंही नाही. पण ज्ञानोबारांनी ठरवलं होतं की आता आपलं युग संपलेलं आहे, आता तुकोबारांचं युग चालू झालेलं आहे. तेव्हा तुकोबारांचा महिमा वाढवायचा. ज्ञानोबारांनी ठरवलं तुकोबारांचा महिमा वाढवायचा. आणि त्याला सांगितलं, तू स्वप्नात इथं नको थांबू, इथलं सध्या कोर्ट रजेवर आहे, देऊला कोर्ट चालू आहे, जाय तुकाराम महाराजाकडं. आता तुकाराम महाराजाकडे जा म्हटल्यावर तुकोबारायावर त्याची श्रद्धा नव्हती. ब्राह्मण गडी. पण ज्ञानोबारायांनी आदेश दिलेला आहे म्हणून अश्रद्धेनंच तुकाराम महाराजाकडे गेला. ज्या दिवशी तो तुकाराम महाराजाकडे गेला, ज्ञानोबारायांनी त्याला तुकोबारायांच्याकडे पाठवलं. अपेक्षा काय होती, श्रीमंत व्हावा आणि विद्वान व्हावा, पंडित व्हावा आणि श्रीमंत अशा प्रकारचा. श्रद्धेनं राहिलं तर ज्ञानोबाराय ही अपेक्षा नक्की पूर्ण करतात. महाराज सगळ्या अपेक्षा ज्ञानोबारायांच्याकडं करेल ते काय नव्हे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबारायांचा तो महिमा. अहमदाबादेतला एक सावकार होता, त्याला पोरग होत नव्हतं. त्याने ज्ञानोबारायांना नवस केला, मला पोरग झालं तर 1,00,000 रुपयाचं जवाहीर. त्या काळातले 1,00,000 रुपये म्हणजे 400 वर्षापूर्वीचे. महाराज आज त्याची नक्की किंमत काय होईल मला नाही सांगता येत. मी समाधीवर वाहीन, मला पोरग झालं पाहिजे. आता ज्ञानोबारायांना ह्याच्या लाख वाचून काय अडलंय बरं. ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे याचे 1,00,000 रुपये काय करायचे. पण त्याची श्रद्धा होती आणि महाराज त्याला झालं पोरग. पोरग झाल्यानंतर खुश झाला, नवस फेडायचा आहे. आता 1,00,000 रुपयाचे जवाहीर तिकडून येताना घोड्यावर यावं लागत होतं. रस्त्याने जंगलं वगैरे आडराणं असायची, चोराचिलट्याची भीती असायची. हुशार माणसात व्यापारीच होता तो. त्यांनी एक नासका नारळ घेतला
त्याचा डोळा फोडून त्याच्यातलं ते सगळं नासकं पाणी काढून टाकलं. कपड्याने तो आतून पुसला आणि महाराज त्याच्यात 1,00,000 रुपयाचे मोती हिरे जवाहर भरले. त्याला चिठ्ठी चिटकून दिली. ते नारळ घेऊन निघाला. आता असला नारळ वरून पाहिल्यावरच लक्षात येतं की हा काय आहे, नासलेला आहे. असले नारळ फक्त गंगेला अर्पण करण्याकरता चालतात, दुसरीकडे कुठं चालतात. तो घेऊन आला. मुक्काम करत करत चाकणचा शेवट मुक्काम चाकणला केला. त्याच्या स्वप्नात ज्ञानोबांनी सांगितलं की हा नारळ तो इकडं आळंदीला नको, तसंच देहूला जाय आणि तुकाराम महाराजासमोर ठेव, तिथं नारळ ठेवून मग इकडे ये. ते सकाळी तिथं गेलं. तुकोबाऱ्यांच्या जवळ नारळ ठेवला. सांगितलं महाराज माऊलीने हा तुमच्या जवळ ठेवायचं सांगितलंय. तर माऊलीने सांगितलं म्हणलं की तुकाराम महाराज कपचिप ऐकायचे. महाराज अजिबात कुठल्याच प्रकारचे माऊलीने सांगितलं माऊलीच्या चरणी नतमस्तक व्हायचे. आणि दुसऱ्या दिवशी हे आलं रत्न. नमस्कार केला. मी देशपांडे बीडचा. ठीक आहे का आले? ज्ञानेश्वर महाराजांनी तो माझ्याकडं पाठवलेला आहे. मी त्यांच्याकडे धरून बसलेलो होतो. कशा करता? विद्वान झालो पाहिजे आणि श्रीमंत झालो पाहिजे म्हणून त्यांनी तुमच्याकडे पाठवलं. तुकाराम महाराज म्हणतात की अरे मूर्खा, जगात असे विद्वान आणि श्रीमंत काही कमी आहेत, काही सुखी आहेत. ते श्रीमंत आणि विद्वान काही कमी आहेत, ते काही सुखी आहेत. तुला कशा करता अशा प्रकारची अवदसा इच्छा निर्माण झालेली आहे? त्याच्यापेक्षा पूर्ण सुखी होण्याकरता देवाच्या प्राप्तीची तुला अपेक्षा व्हायला पाहिजे होती. तशी इच्छा धरून तू माऊलीजवळ बसायला पाहिजे होतं. आता ज्ञानोबाराय हे भुक्ती आणि मुक्तीचे महाराज भांडार आहेत. भांडार कशाची अडचण आहे त्या ठिकाणी? काय कमी आहे? काय ज्ञानेश्वरी उणे तीही पाठविले धरणे. आणि हे असलं माझ्याजवळ काय आहे बा? मी काय खरा दास आहे का? न हे दास खरा. परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से डांगोरा. मोहे दास खरा परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से डांगोरा. मोहे दास खरा, मोहे दास खरा, परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से डांगोरा. नोहे दास खरा, नोहे दास खरा, परिहा झाला से डांगोरा, परिहा झाला से डांगोरा. भगवंताची करुणा वाटली. श्री पंढरीशा पतित पावना, एक विज्ञापना पायापाशी अनाथ जीवाचा तुकाज कैवारी. ऐशी चराचरी आगाये उदारा आगा विश्वंभरा रखुमाईच्या वरा पांडुरंगा. ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी प्रार्थना केली. माऊली काय मी जाणता तुम्हाहुनी जी अनंता, जो हा करू अतिशय काहो तुम्हा दया नाही. काय तुझ कृपा नाही कृपा विश्वाची माय बापा. तुका म्हणे वाणी माझी वदे तुम्हा.
आणि मग त्याच्याकरता 11 अभंग लिहिले महाराज. नको काही पडो ग्रंथाची भरी, शीघ्रवत करी हेची एक. देवाचे चाडे अळवावे देवा, ओस देह भावा पाडोनिया साधने घालिती. नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे, इंद्रियाचा जय साधोनिया मन निर्विषय कारण असे तेथे. अर्थात सुखी होण्याकरता ज्याची आवश्यकता आहे ते कर, फाजील गोष्टी करू नकोस. सुखे खावे अन्न त्याचे करावे, चिंतन त्याचे दिले त्याशी फळ पावे आपण. असे 11 अभंग लिहिले. हे 11 अभंग आणि त्या सावकाराने आणून ठेवलेलं श्रीफळ नारळ ते दोन्ही त्याच्या पदरात घातलं. त्यानं असं तोंड वाकडं केलं महाराज. कारण त्याने ते कागद पाहिलं तर त्याच्यावर मराठीतले अशा प्रकारचे अभंग होते. ते म्हणे मला संस्कृतचा पंडित व्हायचंय. आणि ह्यात जात्या मला काय. तिथंच तुकाराम महाराज समोर ते दोन्ही आदळलं. तसाच निघून गेला. तो निघून गेल्यानंतर ज्ञानोबऱ्यांना तुकोबऱ्यांनी पत्र लिहून झालेला वृत्तांत सगळा अशा प्रकारचा कळवलेला आहे. तुम्ही येथे पाठविला धरणे करी, त्याची झाली परी ऐका ते. आता काय पुढे वाढवू विस्तार, झाला समाचार ऐका तो. देवाचे उचित एकादश अभंग, महाफळ त्याग करुणी गेला. तो का म्हणे सेवा समर्पणी पायी, झालो उतराई ठावे असे. मी तुमची आज्ञा पाळलेली आहे, मी तुमची सेवा करून उतराई झालेलो आहे. पण त्यांनी ते 11 अभंग आणि महाफळ इथंच टाकून गेला. तुकोबाराय म्हणतात हे अभंग तयार झालेले आहेत. जर त्याच्याकरता तयार झाले असते तर त्यांनी घेऊन गेला असता. त्यांनी तर नेले नाही, मग हे अभंग कोणाकरता तयार झाले असतील असा विचार तुकोबाराय करत होते. तर त्या देहूमधलाच कोंडोजी नावाचा एक ब्राह्मण होता. अडाणी होता. वेदशास्त्राचं काही अध्ययन वगैरे केलेलं नव्हतं, पण शुद्ध मन होतं. तुकाराम महाराजावर श्रद्धा होती. तो असं रस्त्याने चालला. तुकोबारायांना पाहिलं, आत याला आला, नमस्कार केला. तुकोबारायांनी त्याला दंडवत घातले आणि सांगितलं, बाबा कोंडोबा हे घेऊन जाय, तुला वाच. त्यांनी घरी आणलेलं आहे. घरी आणल्यानंतर ते अभंग वाचले महाराज. एकदाच वाचले 11 अभंग एकदाच. पण त्याच्या ठिकाणी तुकोबाराविषयी अपार श्रद्धा होती, भाव निष्ठा अशा प्रकारची. एकदाच वाचलं की तो संस्कृतचा गाढा पंडित झाला. पोरांना तुकोबारायांनी प्रसाद दिलेला आहे, फोडून द्यावा म्हणून नारळ फोडला. नारळ फोडल्यावर त्याच्यात खोबरं नाही महाराज, हिरे मोती माणिक अशा प्रकारचे सगळे चौकड पसरले. त्या काळातलं 1 लाख रुपयाचं धन. काही श्रीमंत झाला ना तो, विद्वानही झाला. त्याचा एक पाहुणा विद्वान होता. तो राजांच्या वाड्यावर दररोज पुराण सांगायला यायचा. आणि मग त्याने ही सगळी माहिती राजांना सांगितली. आश्चर्य राजांना वाटलेलं आहे की एवढा मोठा महात्मा आपल्या राज्यात आहे आणि आपल्याला त्याची माहिती नाही आहे. हा प्रसंग झाल्यानंतर तुकोबारायांच्या जीवनातला अजून एक मोठा अशा प्रकारचा प्रसंग, ज्याची नोंद तुकोबारायांनी केलेली आहे. निळोबारायांनी केलेली आहे. सगळ्याच संतांनी ज्या घटनेची नोंद अशा प्रकारची केलेली आहे.
तुकोबाराय म्हणतात, निषेधाचा काही पडेला आघात, तेने माझे चित्त दुखावले, तेने माझे चित्त दुखविले. निषेधाचा काही पडेला आघात, तेने माझे चित्त दुखविले, तेने माझे चित्त दुखविले. बुडविल्या वया बैसलो धरणे, 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 केले नारायणे समाधान, केले नारायणे समाधान. विरावया बैसलो धरणे, केले नारायणे समाधान, केले नारायणे समाधान. आर्यासारखी तुकोबाऱ्यांची कीर्ती दाही दिशेला पसरत होती. तुकोबाऱ्यांनी रचलेले अभंगही हातोहात पाठ करत तेही पसरत चाललेले होते. काही मंडळींनी रामेश्वर शास्त्री जवळ त्या अभंगाने तुकोबाऱ्यांचा महिमा सांगितला. शास्त्री बुवा काशीला 12 वर्ष राहून चारी वेदाचं साही शास्त्राचं अध्ययन केलेलं आहे. दशग्रंथी होते. राजाच्या दरबारामध्ये मोठा त्यांना मान होता. धर्माचार्य म्हणून राजाने त्यांची निवड केलेली होती. विद्वान होते, तरुण होते, श्रीमंत होते, ब्राह्मण. अशी पगडी 3-3 फूट इकडून 3 फूट इकडून अशी पगडी. काही विद्यार्थी त्यांच्याकडं शिकायला अशा प्रकारचे. त्यांच्या कानावर हे कळल्याबरोबर त्यांनी ग्रामाधिकाऱ्याला बोलवून घेतलं. ग्रामाधिकारी म्हणजे अलीकडे गृह खातं ज्यांच्याकडे, गृहमंत्री. आणि त्यांनी सांगितलं, काय काय कारभार चालू आहे तुमचा? धर्म प्रतिपालक म्हणून घेता आणि धर्म बुडवणारी माणसं तुमच्या राज्यामध्ये. त्यामुळे शास्त्री बाबा आम्ही समजलो नाही नेमकं तुम्हाला कोणाविषयी बोलायचंय. अहो हे पा हे अभंग. अहो या अभंगात सरळ सरळ सगळा वेद भरलेला आहे. आणि वेद त्या काळामध्ये कदाचित ती मान्यता असावी की वेद हे प्राकृत भाषेमध्ये सांगू नये. प्राकृत लोकांनी वेद ऐकू नये, प्राकृत लोकांनी सांगू नये आणि प्राकृत भाषेमध्ये ते सांगू नये. वेदाची संस्कृत भाषा आहे. पूर्वी महाराज अशी पद्धत होती की ब्रह्मसूत्र ऐकायला सुद्धा, ब्रह्मसूत्र ऐकायचं असेल तर गंगेत स्नान करून ओल्या कपड्याने जाऊन बसावं लागत होतं तिथं. आणि तेही दुसऱ्यानी नाही, फक्त ब्राह्मण. संन्यास्य श्रवणम कुर्यात. वेदाचा तर प्रश्नच नाही. आणि हे वेद, कारण त्यांचे वेद झालेले होते. आता आपणही अभंग वाचतो, आपल्याला काय वाटत नाही, कारण आपलं तसलं काही झालेलंच नाही.
वेद तर आपलेही नाही झालेले, पण महाराज पुराणाचे काही श्लोक आपण पाहिलेले, भागवत वगैरे पाहतो, भागवताचे श्लोकचे श्लोक अभंगामध्ये उतरलेले आहेत. तो अभंग आणि भागवताचा श्लोक काहीच फरक नाही, काहीच फरक नाही, फक्त भाषा वेगळी आहे. न पारमेष्ठ्यम न महेंद्रदिष्ण्यम. एक उदाहरण म्हणून तुमच्या पुढे ठेवतो. भागवतातला श्लोक आहे, न पारमेष्ठ्यम न महेंद्रदिष्ण्यम न सार्वभौमं न रसाधिपत्यं परमेष्ठी पदा तुच्छमानिती सर्वदा हेची ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. अगदी अभंग आणि श्लोक तसेच्या तसे उतरलेले होते. आता हे तुकाराम महाराज कुठं शिकले, कसे शिकले, काय शिकले, तुकोबऱ्यांच्या चरित्रामध्ये कुठंही त्याचा उल्लेख नाही, गाथ्यामध्ये नाही, किंवा तुकोबऱ्यांच्या नंतर जी संत मंडळी होऊन गेली, निळोबाराय, बहिणाबाई वगैरे, यांनीही तशा प्रकारची कुठं नोंद केलेली नाही. आणि महाराज शिकायची अपेक्षा कोणी केली तरी त्यावेळेला शिकण्याची सोयही नव्हती. 12व्या वर्षी तर यांचं लग्न झालं, 13व्या वर्षी संसार खांद्यावर पडला. कधी शिकणार आहे, काय शिकणार आहे? पण मग तुकाराम महाराजांना हे सगळे सिद्धांत, वेदाचं ज्ञान अवगत झालं कसं? कारण तुकोबाराय अनेक अभंगामध्ये म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, नेणती वेद श्रुती कोणी, आम्हा भाविका वाचुनी, पाहिली पुराणे धांडोळिली दर्शने. अर्थात हे मानावंच लागतं, जसं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, न कळे ते कळो येईल उगले, नामे या विठ्ठले एकाच या. भगवंताच्या नामचिंतनाचा हा प्रभाव आहे. जर नामाचा आश्रय आपण केला तर जगातली सगळी ज्ञान स्वतःहून बुद्धीमध्ये प्रगट होतात. नामचिंतनावर जोर दिला पाहिजे महाराज. नामस्मरण करायलाच पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला सगळे म्हणा. स्वतःची दया येत असेल तर म्हणा. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल पुरुष मंडळी महिला मंडळ विठ्ठल 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 जय हो जय हो जय हो हरि ओम विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल